तुम्हाला धन्यवाद देतो. हफ्ते में 2 बार उपवास लेता मी हूँ, आठवड्यातून 2दा उपवास करतो, दान धर्म करता मी हूँ, दान देतो, धर्म मैं करतो. बहुत अच्छा हूँ. मी पुष्कळ चांगला आहे. ये पीछे गंदा इंसान ठहरा है ना, आणि तो मागे इशारा करून म्हणतो, पीछे जो गंदा इंसान ठहरा हुआ है ना, आणि तो मागे जो घाणेरडा व्यक्ती जो थांबलेला आहे ना, वैसे नहीं हूँ मैं. मी त्याच्यासारखा नाही. मैं बहुत पवित्र हूँ. आणि तो म्हणतो मी खूप धन्यवाद पवित्र आहे. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद कह रहा है. आणि तो व्यक्ती लेकिन समोरचा पीछे धन्यवाद. ठहरा हुआ इंसान क्या कह रहा है मालूम क्या? उस सर भी उठाने के लिए उसको हिम्मत नहीं है, त्याचं डोकं सुद्धा वर करायचं और वो अपने छाती को पीटते हुए कह रहा आणि है, तो आपल्या छातीला असं पिटून आय परमेश्वर मैं पापी हूँ, परमेश्वर मी पापी आहे, मुझ पर दया कर. माझ्यावर दया कर. लेकिन जब साल्वेशन पाकर अगर कोई गया है तो सामने अपने आप के बारे में प्रार्थना किया व्यक्ती नहीं, दया के लिए छाती मारकर पश्चाताप किया हुआ व्यक्ति. कारण पावलेला जो व्यक्ती आहे तो समोर जाऊन आपण प्रार्थना करत नाही तर तो दयेसाठी प्रार्थना करतो. ये ले लो, दूसरा माइक ले लो. दिस यू टेक दैट माइक. कहाँ गए माइक वाला? बुलाओ, माइक वाले को बुलाओ जरा. ये म्यूजिक वाले भी ऐसे बहुत अच्छा लगता है. आप सिंगर्स एक ही ड्रेस पहन के आए, बहुत अच्छे लगते हैं. देखो ऐसे लगता है खुदा से फरिश्ते आ गए हैं. वाटते स्वर्गातून देवदूत उतरले. लेकिन एक कन्वेंशन को मैं जाता हूँ, वर्शिप के बाद ये लड़के चले जाते हैं, बैठते पण ही बऱ्याच वेळेस मी कन्व्हेन्शनला गेलो की आराधना करणारी टीमच गायब होते. नहीं. बस अच्छा हुआ आप औरतों को चुन लिए, बैठे हैं वो. बरं झालं तुम्ही महिलांचीच निवड केला. ये लड़के होते तो चले जाते थे कहीं जर भी. पुरुष असते तर निघून गेले असते. उसमें 3 लोग हैं ना, ये बैठे हैं बोल के बैठे हैं वो. आता हे बसलेत म्हणून हे 3 जण बसलेले आहेत. ये बैठने वाले दया के लिए प्रार्थना कर रहा है. मागचा व्यक्ती दयेसाठी प्रार्थना करतो. याद हो गया आपको? 2 लोग प्रार्थना के लिए आए थे. बघा 2 जणांनी प्रार्थना केलेली आहे. अपने आप के बारे में बता रहा है. एक स्वतःविषयी प्रार्थना करतो. ओ मैं वैसे हूँ वैसे हूँ, मी असा आहे, मी तसा आहे. पहिला ये व्यक्ती किया प्रार्थना हूँ वो किया करतो. मी हूँ, असं केलेलं आहे, मी तसं केलेलं मैं आहे. उनके जैसे नहीं हूँ. मी त्याच्या पापी व्यक्तीसारखा नाही आहे. पश्चाताप है ही नहीं वो. आणि तो पश्चातापच करत नाही. लेकिन दूसरा इंसान क्या कर रहा आणि है? दुसरा व्यक्ती तिथं काय करतो? परमेश्वर मैं पापी तो हूँ, प्रार्थना करतो की हे देवा मी पापी आहे, मुझ पर दया कर. माझ्यावर दया कर. जो लोग पाप पश्चाताप करके प्रार्थना किए, परमेश्वर उसको छुटकारा दे दिया. आमेन. जो पाप असून पाप करणारा असतो, तो हालेलुया. प्रार्थना करतो, देव त्याची Yes. सुटका करतो. सो ये पश्चाताप हमें चाहिए. आणि म्हणून आमच्याजवळ पश्चाताप असणं जब गरजेचं आहे. दया को याद दिलाकर तुम्हें मिन्नत करता हूं, जब 12वें अध्याय के पहले वचन में पौल कह रहे हैं, जर पौल 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की मी देवाच्या करुणेमुळे तुमच्यासाठी विनंती करतो. इसका मतलब ये हुआ याचा अर्थ असा होतो, कि पश्चाताप आप किए हैं, नजात पाए हैं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही पश्चाताप केलेला आहे, तुम्हाला सुटका तुम्ही मिळवलेली आहे. इसका मतलब ये हुआ आणि याचा अर्थ आहे कि आराधना करने वाले पश्चाताप करना आराधना चाहिए. करणाऱ्या लोकांनी पश्चाताप केला. जब कभी प्रार्थना के लिए आते हैं, आणि जेव्हा केव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी हे येताय, परमेश्वर मेरे पापों को क्षमा तेव्हा कर. म्हटलं पाहिजे हे परमेश्वरा माझ्या अपराधांची मला क्षमा कर. हालेलुया. हालेलुया. चंद लोग पाप करते जाते हैं, क्षमा पूछते जाते हैं. बघा काही लोक पाप करत जातात, अनेक क्षमा विचारत जातात, संडे आके क्षमा कर कहते हैं. आणि रविवारी आल्यानंतर म्हणतात की देवा क्षमा कर, देवा क्षमा कर. मंडे और पाप में जाते हैं. पुन्हा सोमवारपासून आहे तेच गाणी सुरू होत. मैं केरला में 11 साल था. आणि मी केरळ या शहरामध्ये 11 वर्ष मी होतो. वो कैथोलिक लोग बहुत रहते थे जहां मैं रहता था. आणि केरळमध्ये मी 11 वर्ष पाहिलं की मी कॅथलिक लोकांबरोबर मी तिथे राहत होतो आणि पाहिलेलं. और हमारी एक बाइबल कॉलेज थी वहां. आणि आमची तिथे एक बायबल सेमिनार तिथे होता. और हमारे बाइबल कॉलेज के पीछे एक कैथलिक बंदा था. आणि आमच्या बायबल कॉलेजच्या अगदी माग एक कॅथलिक ब्रदर होता. वो हमारे चर्च का मेंबर नहीं था तो वो, आमच्या चर्चचा सभासद नव्हता, लेकिन संडे को आता था. परंतु तो दर रविवारी मात्र यायचा. दिन में अगर 24 घंटे हैं तो बंदा 25 घंटे पीता था. जर दिवसात जर 24 तास आहे तर मात्र तो व्यक्ती मात्र 25 तास दारू प्यायचा. हर वक्त पीता था. प्रत्येक क्षणाला तो दारू प्यायचा. लेकिन संडे का दिन छुट्टी नहीं पीता था उस दिन. परंतु रविवारच्या दिवशी मात्र तो पेत नव्हता. और संडे आ रहा के आराधना करता था. आणि रविवारी येऊन तो आराधना और करायचा हमेशा प्रार्थना आणि करता अशी था. प्रार्थना करायची, परमेश्वर मैं पापी हूँ, परमेश्वरा मी पापी आहे, मुझ पर दया माझ्यावर कर. दया कर. और फिर मंडे पीना आणि शुरू. परत सोमवारपासून परत दारू प्यायला फिर चालू. संडे आता था. परत तो रविवारी यायचा. परमेश्वर मैं पापी हूँ, आणि म्हणायचं हे देवा मी पापी मुझ आहे, पर दया माझ्यावर दया कर. कर. फिर सब मंडे पीना परत शुरू. सोमवारपासून परत दारू प्यायला चालू मैं एक करायचं. दिन उसको बोला, तोमा चैन उसका नाम, तोमा चैन. आणि त्याचं नाव तोमाचन होतं आणि मी त्याला पुन्हा त्याला विचारलं तोमा चैन ये कैसे कब तक करते बैठोगे आणि मी आप? त्याला विचारलं की हे तोमाचन हे किती दिवस असं करत ये बसशील? प्रार्थना परमेश्वर स्वीकार नहीं होता. आणि ही प्रार्थना देव कधी ऐकणार नाही बाबा तुझी. उसने मुझे बाइबल सिखाना शुरू कर आणि दिया. त्यानेच मला बायबल
शिकवायला उसने सुरुवात बोला केली. तुम्हें मालूम है 2 लोग प्रार्थना के लिए आणि तो गए, व्यक्ती म्हणायला लागला, तुम्हाला माहित आहे का 2 लोकांनी प्रार्थना सामने केली. के व्यक्ति के प्रार्थना परमेश्वर कबूल नहीं किया. समोरच्या व्यक्तीची प्रार्थना देवाने ऐकली नाही. अरे परमेश्वर मुझ पर दया कर, हे मैं पापी परमेश्वर, हूँ. हे- वो व्यक्ति की प्रार्थना परमेश्वर किया. आणि देवाने कुठली प्रार्थना ऐकली तर मागच्याची प्रार्थना ऐकली. काय होती की हे देवा माझ्यावर दया कर, कारण मी पापी आहे. चंद लोग ऐसे ही हैं. आणि काही लोक असे असतात. और वो बंदे का काम जो है ये कॉफिन बॉक्स बनाना. आणि त्या बंधूचं जे काम होतं ते मृतकांची जी पेटी असते ते बनवायचं. और मुझे एक दिन घर को लेके गया. आणि तो एक दिवस मला घराकडे घेऊन गेला. पास्टर बिजनेस ही नहीं प्रार्थना करो कह रहा है. पास्टर माझ्या बिझनेस साठी प्रार्थना करा. तो पेटी बनवायचा, पेटी मेलेल्या लोकांची. अब मैं क्या प्रार्थना करूं? आता मी काय तिथं प्रार्थना करायची तुम्ही कोई सांगा. ना कोई मरना है. प्रभू कोणी ना कोणी तरी मेलं पाहिजे. जब कहीं जाकर इस बंदे को बिजनेस मिलेगा. तेव्हा कुठे जाऊन या बंधूचा माझा उद्योग चालेल. हिंदू मरेगा तो काम नहीं चलेगा. एखादा हिंदू व्यक्ती मेला तर काम नाही होणार. मुसलमान मरेगा तो काम नहीं चलेगा. एखादा मुस्लिम मेला तर काम नाही होणार. क्रिश्चियन ही मरना है. ख्रिस्ती व्यक्तीच मेला पाहिजे. जब कहीं जाकर इसकी पेटी बिजनेस तेव्हा कुठे याचा उद्योग सुरुवातीला करेल. चांगला उद्योग. आराधना करने वाले, आराधना करणारे लोक. मैं कहता हूं पश्चाताप करना आणि है. मी म्हणतो पश्चाताप करा. पश्चाताप का मतलब ये नहीं कि पाप करते जाओ, पश्चाताप करते जाओ, पाप करते जाओ, पश्चाताप करते जाओ. पश्चातापाचा अर्थ हा नाही की पाप करा परत पश्चाताप करा, पाप करा परत क्षमा मागा, पाप करा परत पश्चाताप करा. परमेश्वर को हम धोखा नहीं दे सकते. देवाला कधीच तुम्ही आणि मी धोका देऊ शकता. माँ बाप को धोखा दे तुम्ही एक सकते हैं. वेळेस आई वडिलांना धोका देऊ शकता. पास्टर को धोखा दे तुम्ही सकते तुमच्या हैं. याजकाला धोका देऊ शकता. विश्वासी को धोखा दे सकते तुम्ही हैं. विश्वासणाऱ्या लोकांना धोका देऊ बीवी शकता. को धोखा दे सकते आपल्या हैं. बायकोला तुम्ही धोका देऊ शकता. मर्द को, शोहर को धोखा दे आपल्या सकते हैं. नवऱ्याला तुम्ही धोका देऊ शकता. लेकिन सूरज के जैसे आंख रखने वाले परमेश्वर को कभी धोखा नहीं दे सूर्यासारखे आमच्याकडे पाओगे. डोळे लावून ठेवणाऱ्या Amen. परमेश्वराला कधीच तुम्ही धोका देऊ शकत इसलिए नाही. परमेश्वर की नजर हमेशा हमारे साथ आणि रहती म्हणून है. देवाची दृष्टी नेहमी आमच्याकडे लागलेली असते. इसलिए मेरे प्यारे भाई और बहनों, आणि ह्यासाठी माझ्या प्रिय भावा बहिणीनो, हमारी आराधना उसी वक्त हो जाएगी आमची जब हम हमारे पापों का पश्चाताप करके Amen. परमेश्वर के सन्निधान आमची में आते आराधना हैं. तवाच होणार ज्यावेळेस आम्ही पापाचा पश्चाताप करून देवाच्या समोर उभं इसलिए राहणार. पश्चाताप करिएगा. आणि म्हणून यासाठी पश्चाताप हे महत्त्वाचं. अगर हमारे बीच में कोई है जो यीशु मसीह को पश्चाताप करके कबूल नहीं किए आणि हैं, जर आमच्यामध्ये इथं बसलेल्यापैकी जर कोणी असेल ज्याने येशूच्या नावामध्ये अजूनही पश्चाताप केलेला नसेल, मैं बताना चाहता हूं कि यीशु मसीह आपकी जिंदगी में आ जाएंगे मी असं म्हणू इच्छितो की येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येईल और आपकी जिंदगी बदल देंगे. आणि तुमच्या जीवनाला तो बदलून टाकेल. जैसे मैंने शुरू में बताया, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ये मीटिंग को आप आए नहीं, ऊपर वाला आपको लाया है. जसं मी तुम्हाला सुरुवातीला Amen. म्हटलं की तुम्ही आलेला नाही तिथं Yes. परमेश्वराने तुम्हाला इथं आणलेलं आप आहे. कहेंगे कोई बुलाया मुझे, तुम्ही असं म्हणाल की मला कोणीतरी बोलवलं, मैं किसी को देखने के लिए आया मी इथं हूँ. कोणाला तरी बघण्यासाठी आलेलो असतो. आप आए नहीं, ऊपर वाला लाया है तुम्ही इथं आपको. आलेला नाही तर परमेश्वराने तुम्हाला इथं आणलेलं अगर आहे. लाया आणि जर है त्याने आणलेलं आहे वो मैं कहता हूं तुम्हें बदल कर ही तो तुम्हाला रखेगा. इथून बदलूनच पाठवणार. यीशु मसीह बदलने वाला है. आमचा देव हा बदलणारा देव आहे. मेरी जिंदगी को उसने बदल दिया. माझ्या जीवनाला त्याने बदलून टाकलं. मेरे परिवार को बदल दिया. माझ्या कुटुंबाला त्याने बदलून यीशु टाकलं. मसीह नूरुद्दीन मुल्ला के जिंदगी में अगर 1981 में नहीं आए हुए होते, जर येशू ख्रिस्त जर 1981 सालामध्ये जर नुरुद्दीन मुल्ला यांच्या जीवनात जर आले नसते नूरुद्दीन मुल्ला नाम मेरे माँ बाप के लिए एक याददाश्त बन जाता था. आणि नुरुद्दीन मुल्ला हे माझ्या आई वडिलांसाठी एक नाव यादगार नाव झालं असतं. क्योंकि मैं खुदकशी करने के लिए 3 बार कोशिश कारण की. मी स्वतःचं जीवन संपवण्यासाठी 3 वेळा गेलेलो होतो. बीमारी से चकड़ा हुआ था. आजाराने मी ग्रासलेलो होतो. अच्छी एक नौकरी हाथ से चली गई थी. सुंदर नोकरी बिझनेस निघून गेलेलो होतं. मेरे एजुकेशन डिसकंटिन्यू हो गए माझं थे. शिक्षण सगळं संपलेलं होतं. घर छोड़कर भागकर चला गया था. मी घर सोडून घराला सोडून पळून गेलेलो माँ होतो. बाप को मालूम नहीं कि मैं कहाँ आणि आई हूँ. वडिलांना माहित नव्हतं मी कुठं निघून गेलेलो आहे. मुझे शांति सलामती बिल्कुल है आणि नहीं. माझ्या जीवनात शांती नव्हती, समाधान नव्हतं. मैं एक कमरे में रहता था बेंगलुरु में. आणि मी एका खोलीमध्ये राहायचो. दरवाजे और खिड़कियां बंद कर देता सगळ्या था प्रकार दरवाजे खिडक्या मी और बंद मेरे करायचो. सर के बाल पकड़कर दीवार को खटखटाता था आणि मी मैं. माझ्या डोक्याचे केस धरून शरीर भिंतीला मी आपटायचो. शांति 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 के आणि लिए. ते आपटत असताना म्हणायचो की शांती शांती शांती. एक दिन यीशु मसीह मेरी जिंदगी आणि में आ एक दिवस गए येशू माझ्या जीवनात और मेरी जिंदगी बदल आणि त्याने गई. माझं जीवन बदललं. हालेलुया. हालेलुया. आपकी भी जिंदगी बदल जाती है. तुमची पण जीवन बदलून जाईल. नाम बदलने के लिए नहीं आया है. येशू नाव बदलण्यासाठी नाही आला. मेरा नाम नूरुद्दीन
मुल्ला था, माझं नाव नुरुद्दीन मुल्ला होतं. आज भी नूरुद्दीन मुल्ला है. आज सुद्धा नुरुद्दीन मुल्ला आहे. हमारा नाम बदलने के लिए नहीं, आमचं नाव बदलण्यासाठी नाही, हमारे काम बदलने के लिए नहीं, आमचं काम बदलण्यासाठी नाही, हमारी नौकरी बदलने के लिए आमची नहीं, नोकरी बदलण्यासाठी नाही, हमारे कपड़े बदलने के लिए आमचे नहीं, वस्त्र बदलण्यासाठी नाही, हमारे दिलों को बदलने के लिए आया आमच्या है हृदयाला यीशु. बदलण्यासाठी तो आलेला आहे. तेरा दिल दे दे, आणि तुझं हृदय मला दे. ये कह रहा है यीशु मसीह. आणि हे येशू म्हणत आहे तुझं हृदय मला दे. तेरे पैसे नहीं चाहिए मला तुझे मुझे, पैसे नको, तेरे आचार कर्म नहीं चाहिए मला तुझे मुझे, सत्कर्मी नको, तेरा तेरा भागा दौड़ी मुझे नहीं तुझी चाहिए. रोजची धावपळ मला नको. मैं तेरे हृदय को पूछ रहा हूँ. मी तुझ्या हृदयाला विचारत आहे. आज इस दोपहर को बैठे हुए प्यारे भाई और बहनों से पूछना आणि या चाहता हूँ, दुपारच्या वेळेस बसलेल्या माझ्या प्रत्येक भावांनो आणि अगर बहिणींनो, यीशु मसीह आपके दिलों में नहीं आए जर हैं, येशू ख्रिस्त जर तुमच्या जीवनात जर आलेला नसेल, खोल दो दिल के दरवाजे, दरवाजे उघडा हृदय. कह दो यीशु मसीह से आज, आणि आज म्हणा येशूला, आए मसीह मेरे जिंदगी में आ हे जाओ, येशू माझ्या हृदयात, मेरी जिंदगी को बदल दे. माझ्या जीवनाला बदलून टाक. अगर ये छोटी सी प्रार्थना करेंगे, आणि जर ही लहान अशी प्रार्थना जर तुम्ही हमारे कराल, दिलों में आ जाएगा येशू आमच्या हृदयात और नीचे से हमें ऊपर ले आणि तो जाएगा. खालून आम्हाला उंच हर एक स्थिति में तब्दीली आ जाएगी. प्रत्येक परिस्थितीमध्ये बदल ये परमेश्वर करू दावे शकतो. के साथ मैं कहना हे चाहता काय हूँ, खात्रीपूर्वक मी तुमच्याशी बोलू इसलिए इच्छितो. यीशु मसीह को कबूल करो. आणि म्हणून मी म्हणतो येशू ख्रिस्ताचा स्वीकार. इबादत कैसे करना है? कशा प्रकारे आराधना करायची? खुदा की रहमतों को याद करके देवाच्या इबादत, करुणेला आठवून त्याची आराधना मतलब करायची. पश्चाताप करके इबादत करना है. म्हणजेच अर्थ आहे की पश्चाताप करून त्याची और आराधना. दूसरी बात क्या आणि है? दुसरी गोष्ट काय आहे? अपने अपने बदन को कुर्बान करना है. आप आपल्या शरीराला समर्पण करायचे. न समर्पण नहीं, कुर्बान करना है. हा, बलिदान करायचं. बलिदान. हाँ. पुराने जमाने में क्या होता था मालूम क्या? जुन्या काळात, जुन्या करारात काय व्हायचं माहितीये? मुल्ला पाप करता था, मुल्ला जर पाप करत असेल, बकरा मरता था. बकरा मरायचा. कौन पाप कर रहा है? कोण पाप करत होता? मुल्ला. मुल्ला. मर कौन रहा है? बकरा. बकरा. बकरे के ऊपर काट रहे हैं ऐसे, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मदुर रसूलुल्लाह. आणि बकऱ्यावर असे सुरी ठेवून म्हणायचं ला इलल्लाह मोहम्मद अली रसूलुल्लाह असं म्हणायचं. आपने गलत बोल दिया. और बकरा पूछ रहा है क्यों काट रहे हैं मुझे? आणि तो बकरा म्हणतो की का कापत आहेत मला? तो तेरा मालिक पाप किया है, मैं तुझे काट रहा आणि हूँ. तो म्हणतो की तुझा मालकाने पाप केलं म्हणून मी अरे तुला कापतोय. मुल्ला पाप किया है, मुझे क्यों मरवा रहा है? अरे पाप मुल्लाने केलं आणि मला का मारत आहेत? पुराने जमाने में ऐसे होता था. आणि जुन्या करारात असं व्हायचं. पाप मुल्ला करता था, पाप मुल्ला करायचा बकरा बकरा मर रहा आणि था. बळीला बकरा जायचा. लेकिन आज वैसे नहीं परंतु है. आज तसं नाही. अपने अपने बदन को कुर्बान करो. तुमच्या शरीराला अर्पण करा. हालेलुया. अपने बलिदान करा. हाँ, अपने तुमच्या अपने बदन को कुर्बान करना है. तुमच्या शरीराला तुम्ही बलिदान करा. क्या है उसका मतलब बदन को कुर्बान करना? काय होतो याचा अर्थ? शरीराला बलिदान करणं. हाथ काटना है क्या? आपल्या शरीराचा अवयव कापणं आहे. एक व्यक्ति को परमेश्वर, एक ईश्वर प्रत्यक्ष हो गया आणि एका व्यक्तीला एक ईश्वर प्रगट झाला और ये भक्त पूछा उसको, आणि हा भक्त त्याला विचारतो, अरे परमेश्वर क्या चाहता है कि मैं करूं? हे देवा तुझी काय इच्छा आहे की मी काय करायला पाहिजे? उसने परमेश्वर ईश्वर ने बताया, आणि त्याच्या ईश्वराने त्याला सांगितलं, औरतों को नहीं देखना, तू कुठल्या महिलाकडे पाहू नको, औरतों को नहीं छूना, कुठल्या महिलांना तू शिवून देखील नकोस. औरतों की छांव तक आपके नहीं पड़ना. आणि महिलांची सावली देखील तुझ्यावर पडू देऊ नको. ये प्रार्थना करके बंदा चला गया. आणि हा व्यक्ती प्रार्थना करून निघून गेला. वहां से औरत आई आणि गई तिकडून एक जवळ एक महिला और देख भी ले लिया, आणि याने पाहिलं सुद्धा, नजदीक जाके छू भी ले आणि लिया, याने त्याच्या जवळ जाऊन स्पर्श देखील केला. और दोबारा आने के बाद वो रोने लगा, आणि दुसऱ्यांदा तो आल्यानंतर तो रडायला ओ लागला. मैंने पाप की. आणि म्हणायला लागला की मी पाप केलं. उसने अपनी आंख को निकाल के फेंक दिया, आणि त्याने आपले डोळेच काढलेत बाहेर, अपने हाथ को निकाल के फेंक आणि आपल्या दिया. हाताला काढून त्याने फेकले. आंख फेंक रहा है, आंख पूछ रहा है, आणि डोळे काय म्हणतात बघा, मुझे क्यों निकाल रहा है? तू मला का काढत आहेस तुझ्या गलती शरीरातून? तू किया है और शिक्षा मैं ले रहा हूँ. पाप तू केलास आणि शिक्षा मला मिळत आहे. कि ये कुर्बानी, ऐसी कुर्बानी चाहता है क्या असं बलिदान परमेश्वर? पाहिजे देवाला? ऐसे नहीं चाहिए. असं नाही. हमारे शरीर को बलिदान करने का मतलब ये है आमच्या शरीराचं बलिदान करणे म्हणजे आहे हमारे पाप स्वभाव को कुर्बान करना आमच्या है. पापाला बलिदान करायचं आहे. हालेलुया. हमारे हालेलुया. पाप का बलिदान करना आमच्या है. पापाचं बलिदान करायचं आहे. आंख की क्या गलती है बताओ? डोळ्याची काही चूक आहे का? हाथ की क्या गलती है क्या? हाताची काही चूक आहे का? जब रात को हम सोते हैं ना, जेव्हा आम्ही रात्रीला झोपतो बहुत गहरी नींद में सोते हैं, आणि आम्ही साखर गोड झोपेत आम्ही जेव्हा झोपतो बोल के सोते हैं. आपण घोरायला लागतो. देखें ना, चंद लोग ट्रेन की जैसे होते हैं. मेरी बहन सोती है, सोने के बाद पूरा घर हिलते रहता है.
आणि माझी बहीण आहे जी ज्यावेळी झोपते त्यावेळी तिच्या घोरण्याच्या आवाजाने असं वाटतं की जणू रेल्वेच आहे. बेलगाम में आके मेरी बहन को नहीं बताना मैं ऐसे बताया हूँ बोल के। बेळगाव मध्ये येऊन माझ्या बहिणीला असं सांगू नका. वो रात को थोड़ सोने के बाद शुरू हो जाती है टर्न घुर्र घुर्र आणि घुर्र, ती रात्री बहीण माझी झोपली की ती घुर्र घुर्र अशी जोर जोरात घोरायला पूरा लागते. घर हल रहा है। पूर्ण घर आमचं हालायला लागतं. मतलब जब रात को सोते हैं ना आणि ज्यावेळेस रात्री झोपतो मच्छर आ जाता है। आणि डास यायला लागतो. मच्छर ऐसे आता है जैसे हेलीकॉप्टर लैंडिंग हो रहा है, आणि डास पण असा आहे तो हेलिकॉप्टर सारखं एकदम लँडिंग करायला लागतो. बोल के आ जाता है करून असा आवाज और लागतो. आके यहाँ यहाँ अटैक कर देता है। आणि येऊन तो मांडीला इथं चावतो. ये घुरकी नींद मार रहा है गुर्र गुर्र बोल आणि के। माझी बहीण गुर्र 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 अशी करून रडत आहे. और घोरत आहे. और उसके बाद क्या हो जाता है मालूम क्या? आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का? ये जब मच्छर यहाँ काट रहा है ना, आणि एखादा डास ज्यावेळेस इथं चावतो यहाँ से एक इंटेलिजेंट डिपार्टमेंट सेंट्रल डिपार्टमेंट को जाता है। आणि हिथलं चावलेली वेदना ते हितपर्यंत येते. हमारे इलाके में किसी ने आकर अटैक किया आणि है, या मेंदूला चालना मिळते आणि म्हणते की आमच्याकडे कोणीतरी अटॅक केलेला आहे. इसलिए मेहरबानी करके पुलिस डिपार्टमेंट को भेज दो। आणि म्हणून मेहरबानी करून पोलीस डिपार्टमेंटला पाठवा. यहाँ से इंटेलिजेंस डिपार्टमेंट यहाँ चला गया इथं चावलेल्या वेदना ते इथं लगेच समजतात. और इंटेलिजेंट यहाँ हेड डिपार्टमेंट रहता है ना, आणि इथं जे मुख्यालय असतं और इथं पुलिस डिपार्टमेंट को आज्ञा दे देता है पोलीस डिपार्टमेंटला आज्ञा देते. फलां जगह पर कुछ हुआ आणि है, अमुक अमुक जागेला काहीतरी कोई झालेलं आहे आकर अटैक कर रहा आणि है, कोणीतरी शत्रू येऊन हल्ला चले करतोय. जाओ वहाँ। आणि तिथं जा. फौरन वहाँ जगह फटक करके आणि मार लगेच देता आमचा हात येतो आणि तिला मारायला लागतो डासाला. है। नींद चले गुर्र 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 नींद चले। आणि झोप तर मात्र आम्ही घोरत आहोत. घोर घोर अशा पद्धतीने आम्ही घोरत आहोत. इसी तरह याच प्रकारे जब पाप करते हैं, ज्यावेळेस पाप करतो हमारे आंख की पाप नहीं है वो, आमच्या डोळ्याचे पाप नाही ते. हमारे हाथ का पाप नहीं वो, आमच्या हाताचे पाप नाही ते. हमारे मन का पाप है वो। आमच्या मनाचं पाप इसलिए येतं. हमारे बदन को कुर्बान आणि करना है। म्हणून आम्ही आमच्या शरीराला बलिदान केलं पाहिजे. और शरीर का बलिदान का मतलब ये आणि है, शरीराच्या बलिदानाचं अर्पण म्हणजे- शरीर 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 बोल के बाइबल में जब बताया गया आणि ज्यावेळेस है, बायबल मध्ये वारंवार हा शब्द येतो शरीर 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 शरीर. ये बॉडी नहीं है वो, हे शरीर नव्हे ते. मतलब सिंफुल नेचर को कहते आणि हैं, याचा अर्थ होतो हमारे बुरे ख्यालात और बुरे स्वभाव. बुरे स्वभाव को कहते हैं, हा, आणि ते जे शरीराचा अर्थ होतो की आमची जुना स्वभाव जो बसलेला आहे, उसको हम कुर्बान करना है। त्याचं आम्हाला बलिदान करायचं जब आहे. परमेश्वर के सन्निधान में आते हैं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो हम पश्चाताप करके आराधना करना है। आम्ही पश्चाताप करून त्याची आराधना केली जब पाहिजे. परमेश्वर के सन्निधान में आते हैं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो हमारे बदन को कुर्बान करना है। आमच्या शरीराला आम्हाला बलिदान करायचं और आहे. कन्नड़ा में ऐसे लिखा हुआ आणि है, कन्नडामध्ये असं लिहिलेलं आहे अपने अपने बदन को कुर्बान करो। स्वतःच्या आपापल्या शरीराचं बलिदान करा. आप अपने बताया गया, अपने अपने बदन को, कन्नडमध्ये आप आपल्या शरीराला बलिदान करा. दूसरे को शरीर को कुर्बानी मत करो। दुसऱ्याच्या शरीराला बलिदान करू सो नका. आराधना के लिए पश्चाताप करके आराधना करना है, आणि आराधनेसाठी पश्चातापाची आराधना पाहिजे. और आराधना के लिए अपने आप को कुर्बान करके आराधना करना आणि है। आराधना करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान करणं तीसरी गरजेचं आहे. बात देख लो, तिसरी गोष्ट पहा. अपने बदन को ऐसी कुर्बानी होने के लिए पेश करो जो जिंदा है, पाक है और खुदा को पसंद है। बघा शरीर हे जिवंत पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. हमारी कुर्बानी वैसी होना आणि चाहिए, आमचं जे बलिदान आहे ते असं असायला पाहिजे. जिंदा कुर्बानी, जिवंत बलिदान पाहिजे. मरने की कुर्बानी नहीं है, मेल्यानंतर बलिदान देऊ नका. मतलब जिंदा कुर्बानी, जिवंत असतानाच बलिदान करा. पाक कुर्बानी, पापाचं बलिदान करा. पाक पाक कुर्बानी, बघा पवित्र बलिदान करा. और खुदा को पसंद आने वाली कुर्बानी, देवाला आवडणारं बलिदान करा. मतलब परमेश्वर खुश हो जाना चाहिए। म्हणजे परमेश्वर संतोष व्हायला पाहिजे. 30 साल यीशु मसीह एक अच्छी जीवन बिताए। बघा 30 वर्ष येशूने एकदम उत्तम आणि चांगल्या प्रकारे जीवन जगलं. वो कारपेंटर थे, याद है आपको? तो सुतार होता माहित आहे ना. वो धोखा नहीं दिए किसी को। येशूने कधी कोणाला धोका नाही दिला. ये जंगली लकड़ी लेके सागवानी लकड़ी है बोल के नहीं बताया। येशूने जंगली लाकूड आणलं आणि म्हटलं दुसऱ्याला की हे सागवानचं लाकूड आहे. असं हम कधी क्या कोणाला कहते धोका हैं, दिला नाही. जंगली लकड़ी को कलर लगाते हैं। आपण काय करतो जंगलातलं लाकूड आणतो त्याला कलर करतो. हे सागवानी है, आणि आम्ही सागवानी म्हणतो, है। हे सागवानच आहे हे ऐसे सागवानच आहे. ऐसे नहीं बताया, जंगली लकड़ी को सागवानी लकड़ी नहीं बताया हो। आणि येशूने कधीच जंगली लाकडाला सागवानी असं कुणाला सांगितलं नाही. जंगली है तो जंगली ही आणि बताया हो। येशूने नेहमी सांगितलं जंगली तर जंगली, और सागवानी है तो सागवानी। जर सागवान असेल तर सागवानच. ईमानदारी से काम किए वो, येशूने 30 वर्ष इमानदारीने काम केलं. और अपने माँ बाप से बहुत सहयोग थे वो, आणि आमच्या आई वडिला बरोबर फार एकदम जवळ और होते. कलीसिया को भी जाते थे वो। मंडळीला पण ते
जायचे 30 साल बड़ी ईमानदारी की जिंदगी आपने गुजारी। आणि 30 वर्ष अगदी प्रामाणिकपणे त्याने आपलं जीवन जब व्यतीत 30 साल की जिंदगी आप गुजारने के बाद आणि 30 वर्षाचं जीवन अगदी प्रामाणिकपणे जगून झाल्यानंतर बपतिस्म देने वाले यूहन्ना के हाथों तले आ गए। आणि ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा योहानाच्या जवळ त्याच्या हाताजवळ ते इनको आले देखने के बाद यूहन्ना बपतिस्म देने वाला यूहन्ना घबरा गया। आणि येशूला पाहून बाप्तिस्मा करणारा योहान मात्र घाबरून गेला. ऐ थक्क झाला. मौला, आपसे मुझे बपतिस्म देना है, लेना है, मैं आपको कैसे दे सकता हूँ? आणि बघा योहान म्हणतो की मी तुमच्या हातनं बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, पण मी तुम्हाला कसा बाप्तिस्मा मसीह देऊ? ने बताया नहीं, देना ही है आणि येशूने आपको। म्हटले की नाही, तुम्हाला देणं जब गरजेचं आहे. उन्होंने बपतिस्म ले ली, आणि ज्यावेळेस येशूने बाप्तिस्मा घेतला, बपतिस्म ले लिया, बाप्तिस्मा घेतला बपतिस्म लेने के बाद फौरन पानी के ऊपर आने के बाद आणि ज्यावेळेस बाप्तिस्मा घेऊन येशू पाण्यातून वर आल्यानंतर आसमान से एक आवाज आई, आकाशातून एक वाणी झाली, ए मेरा प्यारा बेटा है, हाँ, मैं माता। इससे खुश हूँ। हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मी Yes. याविषयी संतुष्ट आहे. इसकी जिंदगी से खुश हूँ। आणि मी याच्या जीवनाविषयी खुश आहे. हमारी जिंदगी भी ऐसी होना है। तुमचं आणि माझं जीवन देखील असं पाहिजे. अब आके चर्च में लोग आराधना करते हैं आणि तुम्ही आणि मी येतो चर्च मध्ये आणि आराधना करतो और घर में कुछ और होता रहता आणि है। घरात वेगळंच काहीतरी होत राहतं. एक बहन एक चर्च में आती थी, आणि एक बहीण चर्च मध्ये यायची, जरा लंबी थी, गोरी थी, उंच होती, देखणी होती, और आराधना के जैसा ना प्रेज द लॉर्ड ऐसे करके आराधना सुंदर स्त्री करती कशी आराधना करते, और एकदम इशाऱ्यामध्ये बहुत अच्छी आराधना करती थी। पुष्कळ चांगली और आराधना कैमरा करायची. वगैरह लेने वाले उसी का ही कैमरा लेते आणि थे। कॅमेरामॅन सुद्धा तिचाच फोकस करायचा. एक दिन पास्टर उनके घर चले गए। आणि एक दिवस पालक त्यांच्या घरात गेले, त्या वो बहिणीच्या घरात. पालक पास्टर नुरुद्दीन मुलाई है आणि तो पालक नुरुद्दीन मुल्लाचा आहे. और मैं चला गया। आणि मी त्या बहिणीच्या घरात गेलो मैं उनको देखा, वो मुझे नहीं देखे। आणि मी तिला बघितलं, कारण तिने मला नाही वो पाहिलं. बाजू घर वालों के साथ लड़ाई, इंडिया पाकिस्तान चल रहा है आणि ती अशी बहिणीला भांडत होती की जणू काय भारत आणि पाकिस्तान महायुद्ध होत और आहे. लड़ाई हो रही आणि है युद्ध होत आहे. और इतने पवित्र गोलियां मुंह से गिर रहे आणि ती हैं बहीण इतकं पवित्र शब्द बोलत होती, और के हमारे कान फूट जाते हैं आमचं वो। कान फाटत होतं. और मैं ऐसे चला गया, आणि मी अगदी समोर गेलो तिच्या. मुझे देख लिया, प्रेज लॉर्ड पास्टर, आणि मला प्रेज बघून लॉर्ड। लगेच देवाची स्तुती असो, पाळसाहेब प्रेज लॉर्ड. बदली गए, एका क्षणात बदलली, लम्हों में मेरी मैडम बदल गई। एका क्षणात ती बदलली. ऐसी कुर्बानी से परमेश्वर खुश होगा? अशा बलिदानाने परमेश्वर संतुष्ट होईल? नहीं, कधीच नहीं। हालेलुया, हालेलुया। हमारी बलिदान, हमारे गुनाहों को बलिदान होना है। आणि आमचं बलिदान हे आमच्या बलिदानासाठी आम्ही बलिदान केलं पाहिजे. जिंदा कुर्बानी, आणि जिवंत बलिदान, पाक कुर्बानी पवित्र बलिदान, और परमेश्वर को पसंद आने वाली देवाला कुर्बानी। आवडणारं बलिदान. हालेलुया। हालेलुया. मुझे लगा आप तालियों के साथ हालेलुया कहेंगे, ऐसे मला लगा वाटलं की तुम्ही टाळ्या वाजून हालेलुया बोलाल. बोलने के बाद तालियां बजाना ऐसे होता है, पुलिस चोर को पकड़ने के बाद चोर माफ करो कहता है। बघा, टाळ्या वाजून असं झालं की बोलल्यानंतर टाळ्या वाजवतो, जसं एखादा आरोपी पोलिसाला भेटल्यानंतर करतो तशा पद्धतीचं झालंय. तालियों के साथ परमेश्वर का, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. और एक बार जोर से। आणि एकदा जोरात टाळ्या वाजूया आपण. सो कहने का मतलब ये है, म्हणजे सांगण्याचा माझा अर्थ हा आहे, हमारे अपवित्र जीवन को कुर्बान कर देना है, आमच्या अपवित्र घाणेरड्या जीवनाला आम्हाला बलिदान करायचं, हमारे घमंड को कुर्बान करना आमच्या है, गर्वाला आम्हाला बलिदान करायचं, हमारी गंदी नजरों को कुर्बान आमच्या करना वाईट है, दृष्टीला बलिदान करायचं, हमारी लालच को कुर्बान करना आमच्या है, लोभाला आम्हाला बलिदान करायचं, हमारे बुरी नीयत को कुर्बान आमच्या करना है। वाईट चरित्राला बलिदान करायचं. जैसे गाय, बैल, भैंस, बकरे, ऊंट, गाय वगैरह कुर्बान करते ज्या हैं, पद्धतीने गाय, म्हस, मसरे सगळे कोंबड्या अर्पण वाहिल्या ये जातात, तमाम चीजों को कुर्बान करना है। या सगळ्या गोष्टीला बलिदान करायचं आहे. पश्चाताप करना है, पश्चाताप करायचा आहे, बदन को कुर्बान करना है, शरीराला बलिदान करायचं आहे. और उसके बाद पहले वचन में बताया गया आणि है, त्याच्यानंतर पहिल्या वचनात म्हटलेलं आहे, यही तुम्हारी माकूल इबादत है। हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. और एक बार सब मिलकर कहो मराठी में, अजून एकदा माझ्या बरोबर म्हणा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. उसमें ये अलग अलग शब्द इस्तेमाल किया गया है। हा, याच्यामध्ये वेगवेगळे शब्द वेगवेगळे उच्चारले गेलेले आहे. आध्यात्मिक सेवा बोल के लिखा हुआ है, इथं आध्यात्मिक सेवा असं लिहिलेलं आहे. लेकिन अलग अलग ट्रांसलेशन में अलग अलग लफ्ज आए। आणि वेगवेगळ्या भाषांतरमध्ये वेगवेगळं त्याचं प्रोनाउन्सिएशन. मेरी उर्दू बाइबल में ऐसे आणि है, माझ्या उर्दू बायबल मध्ये यही इबादत खुदा के नजदीक कबूलियत के लायक है। उर्दू भाषेमध्ये हीच खरी आराधना देव स्वीकार करतो. या अशा पद्धतीने खरी आराधना है वो, एक खरी आराधना आहे, ये ठीक आराधना आ गई है। एक खरी आराधना आहे असं मेन्शन आहे. हालेलुया। हालेलुया.
हमारे चचा अजमेर को जाते थे, अजमेर को। आमचे वडील जे असायचे, चाचा जे असायचे, मामा असायचे, ते अजमेरला जायचे. अजमेर देखें, अजमेर को देखें, कधी अजमेर पाहिलेलं अजमेर 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 को जाते थे। अजमेर मध्ये तिथं जायचे. और हमारे चाचा जरा गड़बड़ थे वो, आणि आमचे जे मामा होते ते फार गडबडीचे होते. सबके पैसे लेते थे वो। इकडनं तिकडनं सगळ्यांकडनं पैसे गोळा करायचे. लेकिन अजमेर को जाके अजमेर में बहुत बड़ा हंडा है, आणि अजमेर मध्ये जायचं, तिथं पुष्कळ मोठा असा हंडा आहे. बहुत, वो ये सब पैसे ले जाके वहां डालते। आणि हा सगळं घेतलेले पैसे त्या हंड्यात जुन टाकायचे. वो कहते थे कि परमेश्वर मेरे पाप माफ कर आणि ते देगा। म्हणायचं की माझा परमेश्वर माझे सगळे पापांची तो क्षमा करेल. पैसे देने से खुदा हमारे गुनाह माफ नहीं करता। पैसे दिल्याने देव आमच्या पापांची क्षमा कधीच हम करत नाही. पश्चाताप करने से खुदा हमारे पापों को माफ आम्ही करता है। पश्चातापच केल्यानंतर देव आम्हाला आमच्या पापांची क्षमा आमेन, करतो. हालेलुया। हालेलुया। और तीसरी बात देख लो, आणि तिसरी गोष्ट पहा, पश्चाताप करके परमेश्वर की दया को स्वीकार करना है।